हॅलो अँड वेलकम टू भगीरथ आय एस अकॅडमी. मी सुदर्शन कुर्चे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं भगीरथ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो, नुकताच 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे जे काही नागरिक आहेत ते शहीद झाले. त्याच बेसिसवर कालच्या दिवशी इंडियन गव्हर्नमेंटने काही स्टेप्स घेतले त्याला विरोध करण्यासाठी, दहशतवादी हल्ल्याला विरोध करण्यासाठी स्टेप्स घेतले. तेच स्टेप्स आज आपण आजच्या डिस्कशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत किंवा आजच्या सेशनमध्ये आज आपण ते बघणार. ठीक आहे. तर जसं तुम्ही बघू शकता, पंचप्रहार, पाकिस्तानवर पंचप्रहार म्हणजे 5 मोठे जे स्टेप्स घेतले इंडियन गव्हर्नमेंटने. मोदी गव्हर्नमेंटने जी कॅबिनेट मीटिंग झाली, मोदी गव्हर्नमेंटची कॅबिनेट मीटिंग ऑन सिक्युरिटी, त्या ह्याच्यामध्ये काय केलं, मोदी गव्हर्नमेंटने 5 मोठे स्टेप्स घेतले. त्याच स्टेप्सला आपण आज इथं डिस्कस करू. ठीक आहे. तर क्विकली डिस्कस करूयात आपण आज या सर्व गोष्टी इथं. ठीक आहे. तर स्टार्ट करूया आपण फर्स्ट आपल्या ह्याच्यापासून. ठीक आहे. तर जसं की बघू शकता, पाकिस्तानवर पंचप्रहार जो काही दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला विरोध म्हणून आज म्हणजे कालच्या दिवशी जे झालं ते काय केलं आपण इथं पाकिस्तानवर 5 मोठे स्टेप्स पाकिस्तानच्या विरोधात आपण इथं केले. हे बघू शकता, पहलगाम जो अटॅक झाला, आपलं पहलगाम अटॅकवर 5 जे मोठे स्टेप्स आहेत ते घेतलेले आहेत. फर्स्ट आपण बघणार आहे सिंधू पाणी करार तत्काळ स्थगित केला, म्हणजे इंडस वॉटर ट्रीटी आहे. इंडस वॉटर ट्रीटीला तत्काळ स्थगिती दिली किंवा सस्पेंड केलं इंडस वॉटर ट्रीटीला, जी 1960 मध्ये जी इंडस वॉटर ट्रीटी झालेली त्याला इथं काय केलं, सस्पेंड केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अटारी चेकपोस्ट जो होता, अटारी बॉर्डर होता, वाघा बॉर्डर ज्याला म्हणतो आपण, वाघा बॉर्डरला काय केलं त्यांनी, सीज केलं. सीज म्हणण्यापेक्षा बंद करण्यात गेलं किंवा तिथं काय केलं, वाघा बॉर्डर मधून जे ट्रेड व्हायचं, ठीक आहे, किंवा जी मुवमेंट व्हायची वाघा बॉर्डर थ्रू पाकिस्तान आणि इंडियामध्ये, ती मुवमेंट काय केली, स्थगित केली गेली, थांबवली गेली. सार्क विजा योजनेअंतर्गत पाकिस्तानच्या नागरिकांना काय सांगितलं, त्यांचा भारतात प्रवेश दिला जाणार नाही. पाकिस्तानच्या नागरिकांना जे काही विजा होते, सार्क जे कंट्रीज आहेत आपले, ते सार्क कंट्रीज मध्ये जो एक विजा किंवा सार्क कंट्रीजचा एक हे आहे, बेसिकली कनेक्शन आहे, त्या स्कीम्स अंतर्गत, कनेक्शन नाही बोलता येणार बट स्कीम्स म्हणू शकतो. त्या स्कीम अंतर्गत काय होतं, पाकिस्तानच्या नागरिकांना आपण विजा प्रोव्हाइड करत होतो, तो विजा आपण काय करणार आहे, याच्यामध्ये स्थगित करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना एका आठवड्यात भारत सोडून जाईल. जे म्हणजे बेसिकली काय, दिल्लीत जे अँबॅसिडर्स आहेत पाकिस्तानचे, त्यांना काय केलं, एका आठवड्यात त्यांना सोडून जाण्याची आपण इथं त्यांना हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर नवी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या आता कमी केली जाईल. आतापर्यंत 55 होते, तिथं 30. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपण ओव्हरऑल बघू शकतो, बरेचसे म्हणजे असे 4 ते 5 जे निर्बंध आहेत, ते निर्बंध पाकिस्तानवर आपण लादलेले आहेत किंवा घेतलेले आहेत. कशासाठी, तर ह्याला राजनैतिक कोंडी आपण म्हणू शकतो, म्हणजे पॉलिटिकल प्रेशर हे करण्यासाठी आपण इथं हे करू शकतो. सुरक्षा विषयक समितीच्या बैठक म्हणजे जी कॅबिनेट जी मीटिंग होती सिक्युरिटी काउन्सिलची, सिक्युरिटीची कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, त्याची जी मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये या सर्व गोष्टी आपण ऐकल्या. ठीक आहे. तर पहलगाम अटॅक जो झाला, पहलगाम दहशतवादी हल्ला कधी झाला, 22 एप्रिल 2025 रोजी झाला. त्याच्यामध्ये काय झालं, 26 टुरिस्ट जे होते, इंडियाचे जे 26 पर्यटक होते, त्यांना पहलगाम अटॅक मध्ये 4 दहशतवाद्यांनी बेसिकली काय केलं, तिथं अटॅक करून त्यांना ठार केलेलं आहे बेसिकली. ठीक आहे. तर इंडिया हॅज टेकन मेजर रिटॅलिटरी स्टेप्स, म्हणजे रिटॅलिएट केलेलं आहे इंडियाने अगेन्स्ट पाकिस्तान. म्हणजे काय सांगितलं की पाकिस्तानचा कुठे ना कुठेतरी ह्या अटॅक मागं, या हल्ल्यामागं काहीतरी पाकिस्तानचा कुठे ना कुठेतरी लिंक आहे, आणि त्या लिंकला संबोधित करण्यासाठी किंवा लिंकला विरोध करण्यासाठी बेसिकली हे स्टेप्स आपण इथं घेतलेले. ठीक आहे. हा बेसिकली काय आहे, एक आपला हे असणार आहे, बेसिकली याला आपण हे म्हणू शकतो की एक साइन असणार आहे की जे डिप्लोमॅटिक प्रेशर आहे, इकॉनॉमिक असेल आणि स्ट्रॅटेजिक प्रेशर आहे, या सर्व गोष्टींना दर्शवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, हे 5 स्टेप्स घेतले. ठीक आहे. डिप्लोमॅटिक, इकॉनॉमिक अँड स्ट्रॅटेजिक प्रेशर. ठीक आहे. शिफ्ट इन इंडिया टॉलरन्स फॉर क्रॉस बॉर्डर टेररिझम. ठीक आहे. म्हणजेच हा काय दाखवतो, इंडियाचा जो टॉलरन्स आहे, इंडियाचा जो विरोध आहे क्रॉस बॉर्डर टेररिझमला, तो इथं आपल्याला दर्शवता येतो. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. जसं की म्हटलं मग अशी मी की जी कॅबिनेट कमिटीची जी मीटिंग झाली, ठीक आहे,
स्पीकिंग आफ्टर द मीटिंग ऑफ द कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, द हायेस्ट डिसिजन मेकिंग, म्हणजे जी कॅबिनेट कमिटी आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली कॅबिनेट कमिटीची मीटिंग, त्या मीटिंग मध्ये काय झालेलं आहे आपल्याला हे जे 5 डिसिजन्स आहेत ते 5 डिसिजन्स हे 5 स्टेप्स घेतले गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्री यांनी काय म्हटलेलं आहे की हा जो आहे ना हा अटॅक क्रॉस बॉर्डर लिंकेज आहे, म्हणजे याचा डेफिनेटली या लिंकेज मध्ये या अटॅक मध्ये पाकिस्तानचा कुठे ना कुठेतरी हात आहे असं कोणी म्हटलेलं आहे. फॉरेन सेक्रेटरी जे आहेत आपले विक्रम मिस्री यांनी म्हटलेलं आहे. ज्या मीटिंग मध्ये त्यांनी म्हणजे जे मीटिंग होते मीटिंगचे सदस्य होते त्यांना त्यांनी तसं संबोधलं की ह्या अटॅक मागं क्रॉस बॉर्डर लिंकेज डेफिनेटली आहे. ठीक आहे. आता हा जो अटॅक होता बेसिकली हा हल्ला होता हा कोणत्या ह्याच्यावर हे केला गेला किंवा कोणत्या बेसिसवर आपण म्हणू शकतो की गेला. इट वॉज नोटेड दॅट केम आफ्टर द लोकसभा अँड असेंब्ली इलेक्शन, म्हणजे जे जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा इलेक्शन झाले किंवा जे असेंब्ली इलेक्शन झाले त्या असेंब्ली इलेक्शनच्या बेसिसवर पॉइंट ऑफ व्ह्यूवर काय केलं गेलं इथं जम्मू काश्मीरमध्ये सक्सेसफुली हेल्ड झाले. त्याच्यामुळे काय केलं वेक ऑफ द युनियन टेरिटरीचा युनियन टेरिटरी काय होते सध्या ग्रो होते. ठीक आहे. ग्रो होते, डेव्हलप होते, स्टडी प्रोग्रेस करते, त्याला कुठेतरी हे करण्यासाठी हा अटॅक केला गेला असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर इकॉनॉमिक ग्रोथ असेल किंवा डेव्हलपमेंट असेल ह्या डेव्हलपमेंटला रोखण्यासाठी हा अटॅक केला गेलेला आहे असं एक्सपर्टांचं म्हणणं आहे. ठीक आहे. समजलं. बेसिकली आपण काय म्हटलं सुरुवातीला आपण बघितलं की नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट मिटिंग झाली त्या कॅबिनेट मिटिंग मध्ये आपल्याला 5 डिसिजन घेतले गेले. विक्रम मिस्री जे इंडियाचे फॉरेन सेक्रेटरी आहेत त्या फॉरेन सेक्रेटरीनी म्हटलं की क्रॉस बॉर्डर लिंकेज आहे या अटॅक मागं. ठीक आहे. म्हणजे पाकिस्तानचा सुद्धा हात आहे, पाकिस्तानचाच हात आहे बेसिकली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हा अटॅक कोणत्या बेसिसवर की जे जम्मू काश्मीर म्हणजे जे सध्या लोकसभा इलेक्शन आणि जे असेंब्ली इलेक्शन झाले त्या इलेक्शनला आणि जी जम्मू काश्मीरची जी युनियन टेरिटरी बेसिकली जम्मू काश्मीर आता युनियन टेरिटरी तर त्या युनियन टेरिटरीचा स्टेडी प्रोग्रेस स्टेडी ग्रोथ आहे, इकॉनॉमिक ग्रोथ असेल किंवा डेव्हलपमेंट असेल त्या डेव्हलपमेंटला रोखण्यासाठी कुठे ना कुठेतरी हा अटॅक केला गेला असं सर्वांचं मत आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण एक्झॅक्टली आता जे 5 तुमचे हे आहेत. ठीक आहे. 5 जे तुमचे निर्बंध जे लादले गेले किंवा 5 स्टेप्स घेतले आहेत त्या स्टेप्सना आपण आज इथं बघू. ठीक आहे. तर फर्स्ट बघा सस्पेन्शन ऑफ द इंडस वॉटर ट्रिटी. इंडस वॉटर ट्रिटी म्हणजे काय सिंधू नदी करार. सिंधू नदी करार. ठीक आहे. तर इंडस वॉटर ट्रिटी कधी हे केली गेली 1960 मध्ये इम्प्लिमेंट केली किंवा साईन केली गेली. कोणाच्या ह्याच्यामध्ये मेडिएटेशन म्हणजे वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीमध्ये. वर्ल्ड बँकेचा मध्यस्थी होती. कोणाकोणामध्ये हे केली गेली इंडिया अँड पाकिस्तान. ठीक आहे. इंडिया आणि पाकिस्तान या 2 देशांच्या मध्ये इंडस वॉटर ट्रिटी सिंधू नदी करार हे केला गेला साईन केला गेला. आणि कोणाच्या मेडिटेशन मध्ये वर्ल्ड बँक. तुम्हाला जर क्वेश्चन आला तुम्हाला एक्झामला जर प्रश्न आला ठीक आहे तर तुम्हाला प्रश्न हा येऊ शकतो एमपीएससी ला की वर्ल्ड बँक मध्यस्थी कोण होतं. वर्ल्ड बँक मध्यस्थी होती. कधी झालेलं होतं 1960 मध्ये झालेलं होतं. ठीक आहे. कोण कोण देश होते इंडिया आणि पाकिस्तान हे 2 देश होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण थोडक्यात बघूया आधी की एक्झॅक्टली इंडस वॉटर ट्रिटी आहे काय. ठीक आहे. आता इंडस वॉटर म्हणजे म्हणतो आपण सिंधू नदी. ठीक आहे. तर सिंधू नदी ही आपण बघू शकतो सिंधू नदी. ठीक आहे. इंडस वॉटर कुठून याचा उगम होतो इकडून चायनामधून. ठीक आहे. जे आपलं बेसिकली चायनाचा बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या तिथं याचा उगम होतो. हा उगम चायनामधून होऊन ही अशी फ्लो करते इंडियामधून पूर्ण अशी फ्लो करते. ठीक आहे. हा इंडियामधून अशी फ्लो करते. ठीक आहे. आणि याच्या ज्या याच्या जे हे उपनद्या आहेत बेसिकली. ठीक आहे. याच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्या कोणकोणत्या झेलम आहे, चेनाब आहे, रावी आहे, सतलज आहे आणि बियास आहे. ठीक आहे. सिंधू नदी आणि त्याच्या 5 उपनद्या आपण म्हणतो त्याला 4 उपनद्या. ठीक आहे. तर झेलम झाले, चेनाब झालं, रावी झालं, सतलज झालं आणि बियास झालं. 5 उपनद्या झाल्या बेसिकली. ती सिंधू आणि त्याच्या 5 उपनद्या आपण त्यांना असं संबोधतो. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये आता ट्रिटीमध्ये म्हटलं काय गेलं इंडस वॉटर ट्रिटीमध्ये
इंडस वॉटर ट्रीटीमध्ये म्हटलं काय गेलं बेसिकली की ईस्ट साइडच्या ज्या रिव्हर्स आहेत, ठीक आहे, आता तुमचं बघायला गेलं तर हा वेस्ट साइड येतो, ठीक आहे, आणि हा येतो ईस्ट साइड, राईट. तर वेस्ट साइडच्या ज्या नद्या आहेत म्हणजे झेलम, चेनाब आणि ही इंडस, ठीक आहे, ही इंडस रिव्हर. म्हणजे आपण झेलम, चेनाब आणि इंडस या नद्यांचं पाणी कोणाला दिलं, या नद्यांच्या पाण्याचा यूज कोण करू शकतं, पाकिस्तान. वेस्ट साइडच्या ज्या नद्या आहेत, वेस्ट साइडच्या नद्यांचं कोण करू शकतं, पाकिस्तान करू शकतो. आणि ज्या पूर्वेकडच्या नद्या आहेत जसं की रावी झालं, सतलज झालं आणि बियास झालं, ठीक आहे, या ज्या पूर्वेकडच्या नद्या आहेत त्या पूर्वेकडच्या नद्यांचा यूज कोणी करू शकतो, वापर कोणी करू शकतं पूर्वेकडच्या नद्यांचा, तर पूर्वेकडच्या नद्यांचा वापर कोण करू शकतं, इंडिया करू शकतो, ठीक आहे, इंडिया म्हणजे भारत करू शकतो. म्हणजे आपण याला लक्षात, आता तुम्हाला एक्झाम मध्ये आलं जर सिंधू नदी आणि त्याच्या 5 उपनद्या जर तुम्हाला दिल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामला असं विचारू शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या नद्यांचा वापर पाकिस्तानला इंडस वॉटर ट्रीटीमध्ये पाकिस्तानला दिलेला आहे आणि कोणत्या नद्यांचा यूज करण्याची परमिशन आपण इंडियाला दिलेली आहे. तर ठीक आहे, तुम्हाला जर लक्षात ठेवायचं झालं तर पाकिस्तानचं तुम्ही लक्षात ठेवू शकता CJI, ठीक आहे. CJI म्हणजे काय आपण म्हणतो बेसिकली, CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जसं म्हणतो ना, तर आपण चीफ जस्टिस इंडिया कोणाचा आहे, पाकिस्तानचा आहे, ठीक आहे, असं म्हणू शकतो किंवा हे असं लक्षात ठेवू शकतो बेसिकली. सी म्हणजे काय, चेनाब, जे म्हणजे काय, झेलम आणि आय म्हणजे काय, इंडस, ठीक आहे. तर CJI कुणाकडे आहे, पाकिस्तानकडे आहे, ठीक आहे, किंवा पाकिस्तानचा आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच चेनाब, झेलम आणि इंडस वॉटर जे आहे किंवा जे रिव्हर्स आहे त्याचा यूज करण्याची परमिशन पाकिस्तानकडे आहे. आणि सतलज, बियास आणि रावी जे आहे तुमचं, हा यूज करण्याचा, याचं वॉटर यूज करण्याचं हे कोणाकडे आहे, तर ते आहे मित्रांनो इंडियाकडे, ठीक आहे, इंडियाकडे. तर आता काय केलं कालच्या मीटिंग मध्ये, ठीक आहे, कॅबिनेट मीटिंग मध्ये आपण काय केलं, हा जो इंडस वॉटर आहे ना, हे पूर्ण पाणी जे इकडच्या साईडला जात आहे जे इंडियातून पास होऊन जातं, ते इंडियाचं हे पाणी काय करू केलं आपण, स्थगित केलं, ठीक आहे, किंवा सस्पेंड केलं. म्हणजे आपण काय करणार, इथं आपण हे पाणी रोखणार आहे बेसिकली. आता बघा, कोणतीही ट्रिटी झाली, ट्रिटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये करार झाला, ठीक, करारामध्ये बेसिकली हे म्हटलेलं की इंडिया या ज्या 3 नद्या आहेत, ठीक आहे, वेस्ट साइडच्या ज्या 3 नद्या आहेत जे की चेनाब, झेलम आणि तुमचा इंडस, ठीक आहे, हे 3 ज्या नद्या आहेत त्या नद्यांवर काय करू शकतं, बेसिकली डॅम बांधू शकतं किंवा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, ठीक आहे, डॅम, हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट हे या सर्व गोष्टी वापरू शकतं. पण पाणी रोखू नाही शकत, पाणी अडवू नाही शकत. कारण जर पाणी अडवलं आपण तर बेसिकली पुढे जे पाकिस्तानमध्ये ही रिव्हर जशी पुढे जाते तर पाकिस्तानमध्ये पाणीच राहणार नाही तिथं, किंवा या आपण पूर्ण इथं ब्लॉकेज लावलं ना, पाण्याचा ब्लॉक लावला बेसिकली, ठीक आहे, पाण्याला थांबवलं इथं, तर पाकिस्तानमध्ये पूर्ण पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये पाणीच राहणार नाही. त्याच्यामुळे ही ट्रिटी हे केली गेली. तर आपण सांगितलं की ह्या ट्रिटीमध्ये हे सांगितलं की डॅम बांधू शकतो आपण किंवा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आपण याच्यावर इस्टॅब्लिश करू शकतो, पण पाणी रोखू नाही शकत. मग आता आपण काय करतोय, आता आपण या पाण्याला रोखतोय बेसिकली, म्हणजे कराराच्या विरुद्ध आपण कुठेतरी स्टेप्स घेतोय किंवा कराराला सस्पेंड करतोय बेसिकली, म्हणजे तात्पुरती स्थगिती देतोय. स्थगिती देऊन आपण काय म्हटलं की हे जे पाणी आहे ते पाणी आपण रोखणार आहे बेसिकली, हे आपण याच्यामध्ये केलेलं, ठीक आहे. तर बघू शकता जसं की द इंडस वॉटर ट्रीटी साइन्ड बाय 1960 अंडर वर्ल्ड बँक मेडिएशन गव्हर्न्स वॉटर शेअरिंग बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. कोणामध्ये, इंडिया अँड पाकिस्तान ओर इंडस रिव्हर सिस्टीम. ज्या 6 रिव्हर्स आहेत, म्हणजे एक इंडस प्लस 5 त्याच्या ट्रिब्युटरीज म्हणतो आपण त्यांना किंवा उपनद्या म्हणतो, तर 5 ट्रिब्युटरीजचे हे रिव्हर्स आहेत, टोटल 6 आहेत, ठीक आहे. इंडिया कंट्रोल्स 3 ईस्टर्न रिव्हर्स, रावी, बियास, सतलज जे इंडियाचे आहेत. आणि त्याच्यानंतर पाकिस्तान कोणते इंडस, झेलम अँड चेनाब, ठीक आहे, CJI ज्यांना आपण म्हणतो, ठीक आहे. इंडियाज ऍक्शन has suspended the treaty, signing that it might divert or restrict flow of waters from the rivers that flow into Pakistan. म्हणजे काय, सस्पेंड केलेला आहे
आणि वॉटर आपण डायव्हर्ट करू शकतो किंवा वापर जो फ्लो आहे पाण्याचा तो फ्लो आपण काय करू शकतो, रिस्ट्रिक्ट करू शकतो. डायव्हर्ट करणं, दिशा बदलणं किंवा फ्लोला थांबवणं किंवा रिस्ट्रिक्ट करणं आपण त्यांना असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता याचा इम्पॅक्ट काय असेल मित्रांनो, आता आपण हे स्टेप्स घेतले, ह्या स्टेपचा इम्पॅक्ट काय असेल, इम्प्लिकेशन्स काय असेल ते पण आपण थोडक्यात बघूया. इम्प्लिकेशन जर बघायचं गेलं आपण तर स्ट्रॅटेजिक लिव्हरेज, सगळ्यात आधी ही जी आपली मूव आहे ही काय आहे, स्ट्रॅटेजिक मूव. ठीक आहे. तर पाकिस्तानचं काय आहे, जो पाकिस्तानची लाईफ लाईन म्हणजे इंडस रिव्हर आहे तुमची, ती काय आहे, पाकिस्तानची लाईफ लाईन आहे बेसिकली. ठीक आहे. म्हणजे काय, पाकिस्तानची 90% शेती ही त्या इंडस वॉटरच्या पाण्यावर म्हणजे इंडस रिव्हरच्या पाण्यावर डिपेंड करते बेसिकली. ठीक आहे. म्हणूनच आपण म्हटलं की 90% ऑफ पाकिस्तान लाईफलाईन किंवा ऍग्रिकल्चर जे आहे, शेती जी आहे ती डिपेंड आहे इंडस बेसिनवर. म्हणून जर सस्पेंड केलं आपण, जर पाण्यालाच रोखलं किंवा सिंधू नदीच्या पाण्यालाच जर आपण डायव्हर्ट केलं तर इकॉनॉमिक स्टॅबिलिटी धोक्यात येते, म्हणजे इकॉनॉमिक इनस्टॅबिलिटी होण्याचे चान्सेस आहेत. किंवा जर ऍग्रिकल्चरच नसेल तर इकॉनॉमी नाही चालणार तुमची. ठीक आहे. म्हणून आपण इकॉनॉमीला एक धोका आहे असं तिथं म्हणू शकतो. ठीक आहे. लिगल कॉम्प्लेक्सिटी काय आहे, आता इंडियानं सस्पेंड तर केलं आहे. ठीक आहे. की काय म्हणून सस्पेंड केलेलं आहे, इंडिया मे आर्ग्यू दॅट सस्पेन्शन अंडर आर्टिकल 6 म्हणजे जे इंडस वॉटर ट्रीटीचा आर्टिकल 6 आहे तो आपण आर्टिकल 6च्या अंडर सस्पेंड केलं. म्हणजे डिस्प्यूट आहे पाण्याबद्दल म्हणून आपण आर्ग्यू करू शकतो. आपण बेसिकली आता आपण झालेलं आहे काय, आपण दहशतवादी हल्ल्याला विरोध करण्यासाठी हे इंडस वॉटर ट्रीटीला सस्पेंड केलं. पण इंडिया आर्ग्यू करू शकतो की ही जी आहे पाण्याचा डिस्प्यूट आहे, त्या डिस्प्यूट मुळे आम्ही काय करतो, ही जी इंडस वॉटर ट्रीटी आहे ती सस्पेंड करतो असं आपण आर्ग्यू करू शकतो. कशाच्या अंतर्गत, आर्टिकल 6 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आर्टिकल 6 इंडस वॉटर ट्रीटीचा आर्टिकल 6 काय म्हणताय, बेसिकली जर कोणताही डिस्प्यूट असेल इंडियामध्ये आणि पाकिस्तानमध्ये इंडस वॉटरला घेऊन किंवा इंडस जो बेसिन आहे इंडस वॉटरचा किंवा इंडस रिव्हरचा जो बेसिन आहे त्या बेसिनच्या पाण्याला घेऊन कोणताही डिस्प्यूट असेल तर तिथं आपण काय करू शकतो, जो इंडस वॉटर ट्रीटी आहे तो सस्पेंड करू शकतो. ठीक आहे. बट रिस्क काय आहे की ब्रीचिंग इंटरनॅशनल नॉर्म्स, म्हणजे काय आपण केलेलं आहे पण अल्टिमेटली इंटरनॅशनल नॉर्म्स ब्रीच केलेल्याचा कुठं ना कुठंतरी इथं हे होत असतो. ठीक आहे. की हा रिस्क आहे बेसिकली. ठीक आहे. मेसेज याच्यातून काय जातो, डिरेक्टली आपल्याला मेसेज द्यायचा की नॉन मिलिटरी, इंडिया म्हणते की नॉन मिलिटरी आहे बट हायली इफेक्टिव्ह प्रेशर टॅक्टिक, म्हणजे डिप्लोमॅटिक जो प्रेशर आहे तो पाकिस्तानवर बनवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण एक मेसेज देतो पाकिस्तानला, आम्ही जरी मिलिटरी ऍक्शन सध्या नाही घेत आहे तरी पण आम्ही एक डिप्लोमॅटिक प्रेशर किंवा डिप्लोमॅटिक टॅक्टिक जी आहे आमची ती आम्ही हे करायचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. समजा सर्वांना सिंधू नदी काय होतं. ठीक आहे. आता सेकंड जर बघायला गेला आपण तर जो अटारी वाघा बॉर्डर आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अमृतसरला गेला असेल कधी मित्रांनो, अमृतसरच्या जवळ अटारी वाघा बॉर्डर जे आहे. ठीक आहे. पंजाबमध्ये अमृतसर आहे जिथं जालियनवाला बाग हत्याकांड वगैरे झालेलं, त्या तिथूनच जवळपास अमृतसरच्या जवळपास 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटरवर अटारी वाघा बॉर्डर आहे. ठीक आहे. जिथं डेली परेड होतात, रिट्रीटिंग सेरेमनी होत असतात तिथं. ठीक आहे. तो डेली परेड होत असतो. ठीक आहे. बीटिंग रिट्रीट होत असतो डेली. ठीक आहे. बीटिंग रिट्रीट होत असतो. तुम्ही बघितलं असेल जिथं पाकिस्तानचे आणि इंडियाचे जे हे असतात बेसिकली जवान असतात ते समोरासमोर येऊन हे करत असतात, परेड करत असतात. त्याच्यामध्ये दोन्ही साईडचे म्हणजे पाकिस्तानच्या साईडला आणि इंडिया साईडला बरेचसे टुरिस्ट किंवा पर्यटक आलेले असतात आणि त्यांच्यामध्ये संध्याकाळी जवळपास 5 ते 6च्या आसपास काहीतरी ही बीटिंग रिट्रीट होत असते. ठीक आहे. तर ह्या वाघा बॉर्डरला काय, आता इथून काय होत असतं, या वाघा बॉर्डर अटारी वाघा बॉर्डरवरून ट्रेड होत असतो आपला किंवा पाकिस्तानचे जे हे आहेत पीपलचं मुवमेंट म्हणजे माणसांचं मुवमेंट सुद्धा इकडून तिकडे होत असतं. ठीक आहे. तर सिटीजन्स असतील इकडचे किंवा तिकडचे सिटीजन्स असतील ते एकमेक म्हणजे इकडच्या तिकडे बेसिकली काय आहे की ट्रेड असेल किंवा पीपलचं मुवमेंट असेल ते पीपलचं मुवमेंट या इकडून होत होतं. ठीक आहे. इथं बघा की प्रायमरी लँड ट्रान्झिट पॉइंट फॉर द पीपल अँड गुड्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. ठीक आहे. अटारी वाघा बॉर्डर काय होतं, एक पॉइंट होता जिथं गुड्स आणि जे पीपल म्हणजे माणसं किंवा ट्रेड असेल किंवा वस्तू असतील यांचं काय तर एक पॉइंट होता जिथून ट्रान्सपोर्ट व्हायचं किंवा ट्रान्झिट व्हायचं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे क्लोज केलेलं आहे बेसिकली. ठीक, एक विरोध म्हणून आपण क्लोज केलाय. ठीक आहे. इंडियाज ऍक्शन, आता काय म्हटलं इंडियानं, शट डाऊन द क्रॉसिंग अँड हॉल्टिंग पॅसेंजर्स अँड फ्राईट मुवमेंट्स
फ्रॉम दिस वाघा बॉर्डर. ठीक आहे, या वाघा बॉर्डर मधून या सर्व गोष्टी आपण बनतील. ठीक आहे, तर वाघा बॉर्डर एक्झॅक्टली आहे कुठं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हा बघा, हा अमृतसर आहे तुमचा, इथं अमृतसर. ठीक आहे, पंजाब मध्ये अमृतसर. म्हणजे बेसिकली आता हा येतो कसा, या इथं जवळपास तुमचा हा हा जो एरिया आहे ना, हा इथून असा तुमचा जम्मू काश्मीर लागतो, हा तुमचा पंजाब लागतो. ठीक आहे, इकडे हरियाणा, इकडे दिल्ली आणि असा इकडे उत्तराखंड असं वगैरे हा सर्व. तर हा जो एरिया आहे, हा एरिया तुमचा आहे अटारी वाघा बॉर्डर. हा बघा, हा तुमचा बॉर्डर आहे बेसिकली. हा काय आहे, तुमचा बॉर्डर एरिया आहे. ठीक आहे, हा बॉर्डर एरिया आणि या इथं जवळपास हा अटारी वाघा बॉर्डर आहे. म्हणजे अमृतसर पासून हा जो सरळ रोड जातो, हा रोड जो लाहोरला कनेक्ट करतो बेसिकली, लाहोर आणि अमृतसर. इथं लाहोर आहे, लाहोर आणि अमृतसर या दोन सिटींच्या मध्ये काय करतो, हा रोड कनेक्ट करतो. ठीक आहे, कनेक्ट करतो. एक मिनिट, दोन सिटींच्या मध्ये हा रोड काय करतो, कनेक्ट करतो. तिथं हा वाघा अटारी बॉर्डर आहे. ठीक आहे, अटारी वाघा बॉर्डर. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड काय केलं, विजा रिओकेशन फ्रॉम पाकिस्तान ऑफ फॉर पाकिस्तान नॅशनल. जे पाकिस्तानचे नॅशनल्स होते त्यांच्यासाठी काय केलं, विजा रिओक केला. ठीक आहे, म्हणजे जे सार्क विजा एक्झेम्पशन स्कीम होती. ठीक आहे, म्हणजे सार्क कंट्रीज मध्ये जे वेगवेगळ्या कंट्रीज येतात, त्या कंट्रीजना आपण काय एक विजा स्कीम देतो, म्हणजे एक्झेम्पशन देतो विजामध्ये. ती जी स्कीम होती त्याच्यामध्ये काय, डिप्लोमॅट्स असतील, जर्नलिस्ट असतील किंवा ऑफिशियल्स ऑफ सार्क कंट्रीज एन्जॉय स्ट्रीमलाइंड विजा ऍक्सेस. म्हणजे त्यांना जास्त विजा मिळवण्यात अडचण नाही यायची किंवा एक स्ट्रीमलाइंड ऍक्सेस त्यांना असायचा. तो ऍक्सेस आपण काय केलेला आहे, रिवोक केलेला आहे. ठीक आहे, इंडियाज ऍक्शन रिवोक ऑल पाकिस्तान. सगळ्यांचं केलं का, सार्क कंट्रीचं नाही, फक्त पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तानला विरोध दर्शवण्यासाठी फक्त पाकिस्तानी नॅशनल जे होते त्यांचे विजाच इन्क्लुडिंग अंडर सार्क एक्झम्पशन. ठीक आहे, जेवढे पण पाकिस्तानी ऑफिशियल्स असतील, जर्नलिस्ट असतील किंवा पाकिस्तानी सिटीजन्स असतील इथं जे इंडियामध्ये सध्या आहेत, त्यांचं काय केलं, विजा पूर्णपणे रिवोक केला गेलेला आहे. ठीक आहे, ऑर्डर पाकिस्तान नॅशनल्स इन इंडिया टू लिव्ह विदिन 48 आवर्स. ठीक आहे, म्हणजे जे पाकिस्तानी नॅशनल्स आहेत, पाकिस्तान सिटीजन्स आहेत, त्यांना 48 आवर्सच्या आत इंडिया सोडण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा इंडिया सोडायला हवं. ठीक आहे, असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, नो फ्रेश विजाज विल बी इशूड फॉर पाकिस्तान. कोणतेही नवीन विजा जे असतील पाकिस्तानला ते इशू करण्यात येणार नाही. ठीक आहे, हा हे बघू शकता, जसं की लिव्ह इन 48 आवर्स इंडिया टेल्स पाकिस्तानीज ऑन सार्क विजा. जे सार्क कंट्रीज आहेत, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणतो आपण त्यांना, जे सार्क कंट्रीज आहेत त्या सार्क एक्झम्पशन विजा एक्झम्पशनच्या अंडर ज्यांना मिळालेला आहे असे पाकिस्तानी नॅशनल्स आहेत, त्यांना आपण सांगितलं की 48 आवर्स म्हणजे 48 तासाच्या आत तुम्हाला इंडिया सोडावं लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा इम्प्लिकेशन्स काय असतील. आता इम्प्लिकेशन्स काय, ह्युमॅनिटेरियन जे डिस्रप्शन आहे ते डिस्रप्शन इथं आपण बघू शकतो की पाकिस्तान स्टुडंट्स असतील, मेडिकल पेशंट्स असतील किंवा कल्चरल व्हिजिटर्स असतील. ठीक आहे, त्यांना काय करू शकतं, हा डिसिजन आहे तो अफेक्ट करू शकतो. ठीक आहे, किंवा आपण त्याच्यानंतर दुसरा आपण म्हणू शकतो की आयसोलेशन सिग्नल आपण याच्यातून काय करतो, इंडिया पाकिस्तानला काय करते, आयसोलेट करते. ठीक आहे, इंडिया इज कम्युनिकेटिंग दॅट नॉर्मल टाईज कांट एक्झिस्ट वाईल टेररिझम कंटिन्यू. ठीक आहे, म्हणजे पाकिस्तानला एक हा संदेश आहे, एक मेसेज आहे पाकिस्तानला, जर तुम्ही टेररिझमला सपोर्ट करत असाल तर आपले नॉर्मल टाईज जे नॉर्मल रिलेशन्स असतील, ठीक आहे, ते आपण एक्झिस्ट करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे बेसिकली जेव्हा आपण वॉर म्हणतो, बेसिकली वॉरचे ऍक्ट्स होत असतात बेसिकली. ठीक आहे, ह्या सिनॅरिओज मध्ये आपण याला पकडत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटी एनहान्समेंट रिड्युसेस द रिस्क ऑफ इन्फिल्ट्रेशन अँड स्लीपर सेल्स. ठीक आहे, म्हणजे इन्फिल्ट्रेशन जे आहे किंवा
जे सिक्युरिटी कन्सर्न्स आहेत, ठीक आहे, ते आपण इथं रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, रिस्क इन्फिल्ट्रेशनचं रिड्यूस करू शकतो किंवा स्लीपर सेल्स वगैरे जे येतात पाकिस्तानमधून, आता बॉर्डर्स बंद केल्यानंतर किंवा पाकिस्तानचे विजाज कॅन्सल केल्यानंतर किंवा बऱ्याचशाच गोष्टी हे केल्यानंतर आपण काय करू शकतो, रिस्क काय करू शकतो, रिड्यूस करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, विड्रॉल ऑफ इंडियन डिप्लोमॅटिक स्टाफ फ्रॉम पाकिस्तान. जेवढे पण इंडियाचे डिप्लोमॅट्स होते, हा तसं ऑफिशियली जर बघायला गेलं तर मागच्या बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसापासून इंडिया आणि पाकिस्तानमध्ये रिलेशन्स तर आहेत, डिप्लोमॅटिक रिलेशन म्हणण्यापेक्षा, किंवा डिप्लोमॅट्स तर आहेत. ठीक आहे, हाय कमिशन्स तर बेसिकली हे करतात इंडिया आणि पाकिस्तानचे, पण त्यांच्यामध्ये आपला कोणताही असा इंडियाचा हाय कमिशन पाकिस्तानमध्ये अपॉइंटच केला गेला नाही मागच्या बऱ्याच वर्षापासून. ठीक आहे, तर आता काय म्हटलं, विड्रॉल ऑफ इंडियन डिप्लोमॅटिक स्टाफ फ्रॉम पाकिस्तान, म्हणजे इंडियाचे जेवढे पण डिप्लोमॅट आहेत जे पाकिस्तानमध्ये आहेत, जे कराचीमध्ये आहेत बेसिकली, ठीक आहे, त्यांना काय केलं, विड्रॉल केलं किंवा त्यांचं पण हे त्यांना परत बोलवलं. ठीक आहे, इंडिया अँड पाकिस्तान मेंटेन एम्बेसीज, दॅट इज हाय कमिशन म्हणतो आपण त्याला, एम्बेसीज जे आहे इन इस्लामाबाद, ठीक आहे, न्यू दिल्ली, इस्लामाबाद आणि न्यू दिल्ली, स्टाफ बाय फॉरेन सर्व्हिस ऑफिशियल्स. ठीक आहे, इंडियाचं ऍक्शन काय, इंडिया इज ऑर्डर दॅट डिप्लोमॅटिक स्टाफ इन इस्लामाबाद टू रिटर्न होम, रिड्युसिंग द मिशन्स टू, ठीक आहे, मिशन्स टू सिम्बॉलिक प्रेझेन्स. ठीक आहे, म्हणजे काय, जे काही डिप्लोमॅट्स होते त्यांना आपण परत बोलवले. ठीक आहे, इम्प्लिकेशन काय असणार आहे, मेजर डिप्लोमॅटिक डाऊनग्रेड असणार आहे, विदाउट ऍक्टिव्ह डिप्लोमॅट्स, बायलॅटरल टॉक्स, काउन्सिलर ऍक्सिस अँड क्रिसिस कम्युनिकेशन विथ. ठीक आहे, विदाउट डिप्लोमॅटिक आहे. ठीक आहे, जर हाय कमिशन्स नसतील तर एकमेकांच्या ह्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक टॉक्स होणार नाहीत. ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो बायलॅटरल टॉक्स होणार नाहीत, किंवा काउन्सिलर ऍक्सेस मिळणार नाही बेसिकली तिथे. या सर्व गोष्टी आपण तिथं हे करू शकतो, की हे सर्व गोष्टी केल्यामुळे जो दोन्ही देशातलं हे आहे ते रिलेशन आहे ते डाऊनग्रेड होण्याचे चान्सेस आहेत. ठीक, ग्लोबल मेसेज काय जातो याच्यातून, शोज इंडिया इज नॉट इंटरेस्टेड इन बिझनेस ॲज युज्युअल डिप्लोमसी. ठीक आहे, म्हणजे आपण पाकिस्तानला हा मेसेज देतो किंवा जगाला हा मेसेज देतो की पाकिस्तानच्या कोणत्याही गोष्टीमध्ये सध्या आपण इंटरेस्टेड नाही आहोत किंवा आपल्याला कोणताही इंटरेस्ट त्याच्यामध्ये नाही. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट बघा, आता फिफ्थ काय आहे, डिनायल ऑफ सार्क विजाज ऍक्सेस फॉर पाकिस्तान. ठीक आहे, म्हणजे सार्क जे विजा एक्झेम्पशन स्कीम होता त्याचं काय केलं, डिनायल केलं, जे आपण बघितलं. बार्ड पाकिस्तानी नॅशनल्स फ्रॉम बेनिफिटिंग फ्रॉम हिज स्कीम्स गोइंग फॉरवर्ड. ठीक आहे, म्हणजे इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, मालदीव, श्रीलंका असे जे कंट्रीज होते, अफगाणिस्तान, हे जे सार्क कंट्रीज होते त्याच्यातले फक्त पाकिस्तानला काय केलं आपण, सार्क विजा एक्झेम्पशन स्कीम मध्ये आपण त्यांना डिनाय. इम्प्लिकेशन्स काय, इंडिया इज इफेक्टिव्हली आयसोलेटिंग पाकिस्तान फ्रॉम रिजनल कोऑपरेशन. ठीक आहे, रिजनल कोऑपरेशन मधून पाकिस्तानला आपण वगळतो आहे किंवा विरोध करतो आहे किंवा आपण त्याला साईडलाईन करतो आहे, बेसिकली आयसोलेट करतो आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आता या सर्व ज्या 5 स्टेप्स घेतल्या, ठीक आहे, मेजर जे 5 स्टेप्स घेतल्या इंडियाने, त्या 5 स्टेप्सला एक्झॅक्टली आपण जर समराईज करायचं गेलं तर आपण कसं करू शकतो, वाय दीज 5 स्टेप्स मॅटर, का या 5 ज्या स्टेप्स घेतल्या त्या मॅटर का करतात. ठीक आहे, फर्स्ट आपण बघू शकतो की डिप्लोमॅटिक, म्हणजे डिप्लोमॅटिक जे आपण मेजर घेतली, डिप्लोमॅटिक प्रेशर जे बनवतो आपण त्यांना, त्याच्यातून आपल्याला काय करता येतं, पाकिस्तानला आयसोलेट करता येतं आणि डाऊनग्रेड करता येतात रिलेशन, म्हणजे पाकिस्तान बरोबरचे जे रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स आपल्याला डाऊनग्रेड करतात, कमी करता येतात, प्लस पाकिस्तानला कुठे ना कुठेतरी आपण आयसोलेट करतोय, एकटं पाडतोय बेसिकली पाकिस्तानला, असं याच्यातून मेसेज जातो आहे. ठीक आहे, स्ट्रॅटेजिक मध्ये आपण काय करतो, वेपनायझिंग रिव्हर वॉटर फ्लोज. ठीक आहे, म्हणजे रिव्हर वॉटर जो आहे, इंडस वॉटर ट्रीटीला आपण स्थगित करून, सस्पेंड करून आपण एक त्याला ऍज अ वेपन म्हणून यूज करतोय. ठीक आहे, म्हणजे जर, कारण वेपन कशा पद्धतीने, वेपन इनडायरेक्ट वेपन होतं बेसिकली ते. ठीक आहे, कसं, कारण जर आपण जर इंडस वॉटर चा जर फ्लो आपण रोखला, फ्लो आपण जर हे केला, डायव्हर्ट केला, तर जवळपास 90% पाकिस्तानचं जे ऍग्रिकल्चर आहे त्या पाण्यावर डिपेंड आहे. म्हणून आपण म्हणू शकतो जर पाणीच नाही मिळालं त्यांना तर ऍग्रिकल्चरला त्याचा अफेक्ट होईल. अफेक्ट ऍग्रिकल्चरला झाला की अल्टिमेटली अफेक्ट त्याचा कशावर होईल, त्याच्या इकॉनॉमीवर होईल पाकिस्तान. राईट, तर आपण म्हणू शकतो स्ट्रॅटेजिक ह्याच्यामध्ये फ्लो केले, ह्याच्यामध्ये वेपनायझिंग रिव्हर वॉटर फ्लो. ठीक आहे, सिक्युरिटीमध्ये काय केलं आपण, मिनिमायझिंग द रिस्क ऑफ फिल्ट्रेशन और स्लीपर सेल्स ऍक्टिव्हिटी, जो आपण बॉर्डर, अटारी वाघा बॉर्डर जो बंद केला, ठीक आहे, किंवा आणखीन जे स्टेप्स घेतले त्याच्यामुळे आपण काय इन्फिल्ट्रेशन किंवा स्लीपर सेलची ऍक्टिव्हिटी आहे त्याला कमी करू शकतो. ठीक आहे, सिम्बॉलिक काय आहे डिसिजन आपला, डिस्प्ले ऑफ नॅशनल रिझॉल्व अँड डिटरन्स पोस्चर. ठीक आहे,
डिफेन्स जो पोस्चर आहे, ठीक आहे, तो आपण इथं हे करू शकतो, ठीक आहे, नॅशनल रिझॉल्व करणार, ठीक आहे. नो मिलिटरी स्ट्राइक yet. While India has conducted surgical strike in 2016, air strike Balakot 2019. In the past, this time the response is calibrated and non-military at least for now. म्हणजे म्हटलेलं आहे की इंडियानं 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, 2019 मध्ये बालाकोट स्ट्राईक केला बेसिकली, ठीक आहे, आफ्टर टेररिस्ट अटॅक. बट यावेळी अजून तरी आपण काय डिप्लोमॅटिक किंवा नॉन मिलिटरी जी स्ट्रॅटेजी आहे आपली त्या ह्याच्यावर आपण सध्या तरी काम करतोय असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ऍटलिस्ट फॉर नाव, ठीक आहे. रिस्पॉन्स आपण त्या पद्धतीने रिस्पॉन्स येतो, ठीक आहे. ठीक आहे, तर हे बेसिकली 3 ते 4 तुमचे मेन काय होते पॉइंट होते, जे का म्हणजे हे जे 5 स्टेप्स जे घेतलेले आहेत इंडियानं ते का मॅटर करतात याच्यावरून आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. नेक्स्ट, ठीक आहे, तर आपण बघितलं बेसिकली 5 स्टेप्स इंडियानं कोणकोणते घेतले, ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपण याच्यातून करू शकतो, ठीक आहे. तर आजच्या आपण सेशन मध्ये इतकंच डिस्कस करणार, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.